विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इतिहास या विषयामध्ये प्रकरण 5 शैक्षणिक वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय शिक्षण व्यवस्थेतील मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांचा विचार यात केलेला आहे. याच्या जोडीला भारतातील काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे. त्यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकते. भारतातील शिक्षणाचा प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपणास स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी सन 1951च्या जनगणनेत आली. पहिल्या जनगणनेमध्ये साक्षरता हे भारतापुढचं फार मोठं आव्हान होतं. 1951च्या जनगणनेप्रमाणे भारतात साक्षरतेचे प्रमाण अवघे 17% होते. 1971 साली 34%, 1981 साली 43%, 1991 साली 52%, तर 2001 साली 64% पर्यंत साक्षरतेचे प्रमाण पोहोचले. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रमाण वाढवणे भारत सरकारपुढे फार मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा जसजसे साल वाढत गेले तसतसे साक्षरतेचे प्रमाण वाढत गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी भारत सरकारने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली उपाययोजना आहे प्राथमिक शिक्षण. खडू-फळा योजना असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला प्राथमिक शिक्षण असं म्हटलं जातं. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने खडू-फळा योजना म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड 1988 साली सुरू केली. याच्यामध्ये खडू-फळा योजनेमध्ये काही उपक्रम राबवले गेले. आता खडू-फळा योजना याचा अर्थ फक्त खडू-फळा वापरणे हाच नाही, तर त्याच्यामध्ये काय काय उपक्रम आहे ते पहा. 1. शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, प्रत्येक शाळेला किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह यासाठी निधी देणे, 2 शिक्षकांपैकी एका स्त्री शिक्षिकेची नेमणूक करणे, फळा, नकाशा, ग्रंथालय, प्रयोगशाळा साहित्य, क्रीडा साहित्य यासाठी पैसे देणे. त्याच्यानंतर 1994 मध्ये योजनेचा विस्तार करण्यात आला. याच्यामध्ये 100 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक जादा खोली व एक जादा शिक्षक देण्यात आले. त्याच्यानंतर मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती, बहुल शाळांना प्राधान्य देण्यात आले. ग्रामीण भागात 50% स्त्री शिक्षकांची नेमणूक बंधनकारक ठेवली गेली. आता जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम राबवला गेला. त्यालाच DPEP असं म्हटलं जातं. याच्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी हा कार्यक्रम केंद्र सरकारने 7 राज्यात सुरू केला. आता सार्वत्रिकरण करायचं म्हणजे काय करायचं, तर त्याच्या अंतर्गत काही कार्यक्रम राबवले गेले. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती पाहिजे, विद्यार्थी गळती थांबवायची, मुलींसाठी व दिव्यांगांसाठी शिक्षण द्यायचं, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन करायचं, पर्यायी शिक्षण व समाज जागृती करणे. केंद्राने 1995 मध्ये या कार्यक्रमाअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. त्याच पद्धतीनं आदिवासी मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. त्याच्यामध्ये ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड येथे अंगणवाड्या, पुरणशाळा, तांत्रिक व्यवसाय शिक्षण इत्यादी शाळा सुरू केल्या. अनुताई वाघ यांनी कोसबाड येथे बालवाड्या, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय, प्रौढ शिक्षण वर्ग व प्राथमिक शाळा सुरू केल्या. त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षणाअंतर्गत विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षणातील आमूलाग्र बदलासाठी या आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. आता माध्यमिक शिक्षणामध्ये 9वी-10वीचा समावेश होतो. 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. आता मुदलियार आयोग काय होता त्याची माहिती बघूया. या आयोगाने 11वी अधिक पदवीची 4 वर्षे किंवा
11+1+3 असा आकृतिबंध सुचवला. माध्यमिक शिक्षण, अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम व अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी सुचवल्या. उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली. आता उच्च माध्यमिक वर्ग म्हणजे 11वी-12वी. कोठारी आयोग, या आयोगाने 10+2+3 म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, 11वी-12वी 2 आणि विद्यापीठीय शिक्षण 3 वर्ष हा सुचवलेला आकृतिबंध 1972 पासून अंमलात आला. शिक्षणाची एकच पद्धत, त्रिभाषा सूत्र, निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण व मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले गेले. अनुसूचित जाती जमातींसाठी प्राधान्य, शैक्षणिक खर्चासाठी अंदाजपत्रकात वाढीव तरतूद अशा शिफारसी केल्या गेल्या. महाराष्ट्राने 1972 साली 10+2+3 हा आकृतिबंध स्वीकारून 1975 साली 10वीची पहिली परीक्षा घेतली. त्याच्यानंतर उच्च शिक्षण. उच्च शिक्षणामध्ये 11वी आणि 12वी, त्याच पद्धतीनं विद्यापीठीय शिक्षण. आता विद्यापीठीय शिक्षण आयोगाची नियुक्ती करण्यात आली. याच्यामध्ये 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची नियुक्ती केली. याच्यामध्ये आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे आयोगाला दिली गेली. आता विद्यापीठ शिक्षणाची आयोगाची काय कामे आहेत तर त्याच्यामध्ये 1. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून त्यांचे वाटप करणे, विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन करणे, अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे, विद्यापीठ विकास परिषदा स्थापन करणे, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र निर्माण करणे, नवी विद्यापीठे स्थापन करणे, कंट्रीवाईड क्लासरूम या आयोगाने तयार केलेल्या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. त्याच्यानंतर NCERTची स्थापना करण्यात आली. 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता ही स्थापना का केली गेली तर शालेय शिक्षण, शिक्षणविषयक सर्वंकष धोरण आणि त्याची अंमलबजावणी यात मार्गदर्शन करणे या उद्देशाने NCERTची स्थापना करण्यात आली. NCERTची कामं काय आहे? 1. शिक्षणविषयक संशोधन करणे व प्रशिक्षणांची सोय करणे. 2. शिक्षणाचा विकास व विस्तार करणे. 3. शैक्षणिक कार्यक्रम राबवणे. 4. शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना करणे. 5. शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्रांचा विकास तसेच राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले गेले. त्याच्यानंतर राज्याअंतर्गत MSCERTची स्थापना करण्यात आली. 1964 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची म्हणजेच MSCERTची स्थापना झाली. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने सुद्धा संबोधले जाते. या संस्थेतर्फे जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते. MSCERTची कामे काय आहेत बघा. 1. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे. 2. शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण देणे. 3. अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करणे. 4. 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे. पुढचं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, त्यालाच बालभारती असे म्हणतात. 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे या संस्थेची स्थापना झाली. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करणे हे काम बालभारती करते. हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती व तेलुगू अशा 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. किशोर हे विद्यार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या धोरणानुसार बदलत्या गरजांप्रमाणे शिक्षणात मूलभूत बदल करण्यात आले. सर्व राज्यांकरता किमान एक अभ्यासक्रम दिला गेला. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. राज्यांच्या गरजांप्रमाणे अभ्यासक्रमात लवचिकता ठेवण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती कार्यक्रम आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. डॉक्टर R.H. दवे समिती, क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995.
राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी दवे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. याच्यासाठी उपग्रहांचा वापर करण्यात आला. आता उपग्रहांद्वारे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होऊ शकतात हे 1975 साली सिद्ध झाले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात मोठे योगदान दिले. अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा शैक्षणिक प्रयोग करण्यात आला. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना पुढे आली. ग्रामीण भागात उपग्रहाद्वारे दर्जेदार शिक्षण देण्याची सोय झाली. मुक्त विद्यापीठाची कल्पना. संयुक्त राष्ट्रसंघाने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले. केंद्रीय शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठाची कल्पना पुढे आली. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणे हा मुक्त विद्यापीठ स्थापनेमागील हेतू होता. त्याच्यानुसार इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. 1974 साली मुक्त विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. 20 सप्टेंबर 1985 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. औपचारिक महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेल्यांसाठी पात्रता, वय व अन्य अटी सूट देण्यात आली. दूरस्थ शिक्षण कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शनवरून सादर करण्यात आले. 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले जातात. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे तर परदेशात 41 केंद्रे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आले. संशोधन संस्था आणि त्यांचे कार्य. पहिली संशोधन संस्था आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. स्थापना 1950. मुख्य उद्देश वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे, संशोधनाचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे. संस्थेचे कार्य रसायन, औषधे, अन्नप्रक्रिया, खाणकाम इत्यादी क्षेत्रात संशोधन. मतदानाकरता बोटाला लावणारी शाई तयार करणे, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यावर औषधे तयार करणे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान, बांबू उत्पादन काळात कपात, DNA फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान, कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर, हळदीचा जखमेसाठी वापर, तांदळाचे स्वामित्व इत्यादी. दुसरं आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, त्यालाच सिडॅक असं म्हटलं जातं. स्थापना 1988. संगणक क्षेत्रात संशोधन करणे. डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा महासंगणक तयार केला गेला. याआधी 1969 मध्ये ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला गेला. तिसरं भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर 1948 स्थापना. अणुविज्ञान संशोधन, न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स अशा विषयात मोलाचे संशोधन. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणे, अणुऊर्जेचा वीज निर्मितीसाठी उपयोग करणे, किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती व त्याचा उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात उपयोग यावर संशोधन. चौथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT 1951 मध्ये स्थापना. उच्च व प्रगत अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासाठी पवई, चेन्नई, कानपूर, नवी दिल्ली, गुवाहाटी, रुरकी येथे अभियांत्रिकी महाविद्यालये प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश, माफक फी व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ही वैशिष्ट्ये BTech व MTech अभ्यासक्रम तिथे राबवले जातात. पाचवं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIMM 1951लाच त्याची स्थापना. कुशल दर्जाचे व्यवस्थापक तयार करणे. केंद्र व गुजरात या सरकारची अहमदाबाद येथे स्थापना. अमेरिकेची मदत. कोलकाता, बंगळुरू, लखनौ, कोझिकोडे, इंदूर, शिलाँग येथे संस्थेची स्थापना. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID 1961ला स्थापना. मुख्य उद्देश औद्योगिक आरेखन याविषयी शिक्षण देणे. संस्थेचं कार्य बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूची डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम. आकाशवाणी संच, गणकयंत्र या वस्तूंचे आरेखन केले. इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्हे तयार केली गेली. सातवं भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद ICMR स्थापना 1949. वैद्यकीय क्षेत्राचे संशोधन करणं हे मुख्य उद्देश. संस्थेचं कार्य देशातील सर्व विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये यांना संशोधनासाठी सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करणे.
विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे स्थापन. क्षयरोग व कुष्ठरोगांवरील संशोधनामुळे त्यावर नियंत्रण करणे शक्य झाले. 8. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्यालाच AIIMS. प्रगत वैद्यकीय शिक्षणाला व संशोधनाला चालना देणे. वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी. जनतेला माफक दरात वैद्यकीय सेवा देणे. परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय. हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारावर उपचार करणे. 9. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया 1958 मध्ये स्थापना. उद्देश वैद्यकीय क्षेत्राचा विकास करणे. काम वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित करणे, त्यावर देखरेख करणे, तपासणी करणे ही जबाबदारी. पुढची इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापना 1958. उद्देश कृषी क्षेत्रात संशोधन करणे. कार्य कृषी क्षेत्राचा विकास व संशोधन करणे. मृदाशास्त्र, कृषीशास्त्र इत्यादी विभागामार्फत कार्य. गहू, गळीताची पिके, भाजीपाला इत्यादी गोष्टींवर संशोधन. वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन. अशा पद्धतीने वेगवेगळ्या